आधी सर्वांनी पटपट ही 4 कामे करून घ्यायची आहेत। जे जे शेतकरी आता या ठिकाणी आता बघा ही 4 कामे करून घेतील फक्त त्यांनाच 20वा हप्ता सोडण्यात येईल असं स्पष्टपणे सरकारकडून आता सांगण्यात आलेलं आहे। तर बघा पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत म्हणजेच पीएम किसान योजनेत मोठा बदल झालेला आहे। या नवीन नियमानुसार घरातील इतर सदस्यांचा पत्ता मित्रांनो कट होणार आहे। त्यामुळे या योजनेत बनवाबनवी करणारे रडारवर येणार आहेत। चुकीच्या मार्गाने ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा आतापर्यंत हप्ता घेतलेला आहे त्यांची सरकारकडून आता चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। नवीन नियमानुसार घरातील या सदस्यांचा पत्ता लाभार्थ्यांच्या यादीमधून गायब होणार आहे। आतापर्यंत 19 हप्ते घरातील खूप लोकांनी घेतले होते, परंतु आता रेशन कार्डची तपासणी होऊन प्रत्येक रेशन कार्ड धारकांना फक्त एकाच व्यक्तीला आता हा लाभ इथून पुढे तुम्हाला घेण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 19 हप्ते आतापर्यंत घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांची तपासणी देखील केंद्र सरकार आता करणार आहे। कारण मागील 2025च्या 19वा जो हप्ता या ठिकाणी विस्तारित झाला त्यामध्ये जवळपास 4 ते 5 हजार शेतकऱ्यांनी 3 ते 4 हजार अर्ज भरून बघा या ठिकाणी काय म्हणले की आता 4 ते 5 हजार शेतकऱ्यांनी 3-4 म्हणजे एकाच व्यक्तीने 3 ते 4 अर्ज या ठिकाणी भरून एकाने खूप सारे या ठिकाणी लाभ घेतला असल्याचं सरकारला लक्षात आलंय। म्हणजेच एका व्यक्तीने जास्त अर्ज भरून पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असल्याचं सरकारला या ठिकाणी आता लक्षात या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने ही 4 कामे आता तुम्हाला लवकरात लवकर करायला सांगितलेत। ही 4 कामे न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा 20वा हप्ता दिला जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय। याची नोंद घ्यावी असं सांगितलंय। तर आता तुम्हाला नेमकं कोणतं काम करायचं आहे याची माहिती आता इथे पाहूया। तर बघा कोणतं काम करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता बघा काय काम करायचं आहे। बघा आता पहिला जो बदल करण्यात आलाय तो म्हणजे बघा घरात एकालाच लाभ आता मिळणार आहे। बघा फक्त एकालाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे। यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे। आतापर्यंत 19 हप्ते घरातील खूप जणांनी घेतले, परंतु आता पहिला बदल यामध्ये करण्यात आलाय तो म्हणजे घरातील फक्त एक आणि एकच व्यक्तीला हा लाभ आता दिला जाणार आहे। जर घरातील जास्त व्यक्तीने हा लाभ घेण्याचा इथून पुढे जर तुम्ही जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की सर्वांचेच अर्ज कट करण्यात येईल व इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ त्यांना दिला जाणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना सूचना केली आहे सरकारने की इथून पुढे फक्त पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तर तो घरातील एकाच व्यक्तीला इथून पुढे तुम्हाला भेटणार आहे। बाकीच्या व्यक्तींनी याचा अर्ज भरून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही असं सरकारने सांगितलंय। मग त्यासाठी केवायसीची मित्रांनो मदत सुद्धा सरकार घेणार आहे। पडताळणीमध्ये एकाच घरातील इतर सदस्यांना लाभ मिळाल्याचे आढळल्यास त्यांना दणका देण्यात येईल। बघा आता काय सांगितले तुमच्या घरामध्ये जर समजा 3 जण 4 जण 5 जण जर अशा प्रकारे जर तुम्ही 2-2 एकर तुमच्या नावावर जमीन करून जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला डायरेक्ट सांगितले दणका देण्यात येईल म्हणजे तुमचं अर्ज कट करण्यात येईल। कुटुंबातील इतर सदस्यांचा पत्ता कट होईल। योजनेचा हा लाभ घेण्यासाठी 2019 पूर्वी जमिनी खरेदी करणाऱ्याच आज लाभ मिळणार आहे। म्हणजे 2019 नंतर जर तुम्ही जर आता जर पीएम किसान योजनेसाठी जर अर्ज भरला असेल 2019 काय सांगितले 2019 नंतर कुठेतरी जमीन घेतली असेल तर त्यासाठी वेगळी प्रोसेस आता तयार करायला लागणार आहे। म्हणजे 2019 नंतर तुम्ही जर जमीन खरेदी घेतला असेल तर त्यासाठी तुम्हाला लाभ दिला जाणार नाही, वेगळी प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी आता पुढे सांगण्यात येईल ती 4 कामे लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहेत असं सरकारने सांगितलंय। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता याची तारीख सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आल्या। ती तारीख सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल आणि तुम्हाला 4 कामे कोणती करायची आहेत याची सुद्धा डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लगेच आता 2 मिनिटात देण्यात येईल। बघा पीएम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील
तर एकालाच लाभ घेता येईल, इतर सदस्यांचा पत्ता कट करण्यात येईल। पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली आता आली आहे। यामध्ये अनेक बदल दिसून आले आहेत। शेतकरी मित्रांनो, हा झाला पहिला बदल। आता तुम्हाला यानंतर दुसरा बदल, तिसरा बदल आणि चौथा बदल असे उरलेले 3 बदल या ठिकाणी आता सांगण्यास तुम्हाला सुरुवात करत आहे। तर बघा या ठिकाणी लक्ष देऊन। तर बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आता पुढचा बदल बघा। पीएम किसान योजनेतील बदल करत असताना नरेंद्र मोदी साहेब म्हणाले की आम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना देत असतो, परंतु यामध्ये जर कोणी शेतकरी घोटाळे करत असतील तर त्यांचा हप्ता कायमचा बंद करण्यात येईल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणी या योजनेमध्ये घोटाळा करू नये। काय बघा, तुम्हाला जो काय 4 महिन्यातून एकदा पीएम किसान योजनेचे तुम्हाला 2000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळतो, त्याचा तुम्ही लाभ व्यवस्थित घ्यायचा आहे। तसेच केंद्र सरकारने तुम्हाला यामध्ये काही बदल करायला सारखं सांगत असतं। केंद्र सरकार काही कामे करायला तुम्हाला केंद्र सरकार सांगत असतं, ती कामे तुम्ही करून घ्यायची आहेत, तर तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 2000 रुपये सरकारकडून येणार आहेत। त्यामुळे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यात सोडण्यासाठी आता सरकारने महत्त्वाचे 4 बदल केले आहेत। हे बदल करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की पीएम किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात, तर ते खरंच गरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या बँकेपर्यंत पोहोचतात का, जातात का, हे सरकारला आता बघायचं आहे। त्यामुळे महत्त्वाची 4 कामे तुम्हाला आता लगेचच करून घ्यायचे शेतकरी मित्रांनो। तर बघा कोणकोणती तुम्हाला कामे करायची, काय बदल झालाय बघा। तर बघा डिजिटल 7/12 किंवा तलाठी सहीचा 7/12 यामध्ये काय झाले बघा। मागील 3 महिन्यांच्या डिजिटल 7/12 आवश्यक यासाठी आहे। जर डिजिटल 7/12 उपलब्ध नसेल तर तलाठी सही असलेला 7/12 चालेल। 7/12 फक्त 3 महिन्यांच्या आत तयार केलेला असावा, स्पष्टपणे सांगितलंय। जमिनीची फेरफार नोंदणी यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलाय। त्यासाठी शेतकऱ्यांनो आता तुम्ही लक्ष देऊन यासाठी बघायचंय काय बदल झालाय। लाभार्थ्याच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 बघा 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन असावी। तर बघा म्हणजेच 1 फेब्रुवारी 2019 बघा 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी म्हणजे कधी बघा 1 फेब्रुवारी 2019च्या आधी म्हणजे 18, 2017, 2015 या मागील तुमची जमीन असावी असं सांगितलंय। बघा वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीसाठी अपवाद लागू असेल। 2019 नंतर घेतलेल्या जमिनीसाठी हा लाभ मिळणार नाही। बघा 2019 नंतर तुम्ही जर जमीन खरेदी आत्ता घेतला असेल तर तुम्हाला हा लाभ आता सरकारकडून मिळणार नाही असं सांगितलंय। बघा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा बदल आता आधार कार्डच्या बाबतीत करण्यात आलाय। तो म्हणजे शेतकऱ्यांनी आधार कार्ड काढून 10 वर्ष जर तुमचं पूर्ण झालं असेल तर बघा तुमचं आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झालं असेल म्हणजेच आता चालू वर्ष 2025 तुम्ही मागील 10 वर्षाच्या पाठीमागे म्हणजेच 2015च्या म्हणजे याच्या पाठीमागे 2025च्या म्हणजे 2015च्या आधी जर आधार कार्ड काढलं असेल तर तुम्हाला महत्त्वाचं काम सरकारने करायला सांगितले। तर बघा कोणतं काम करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आधार कार्डवरचं काय काम करायला सांगितले बघा। जे शेतकरी आधार कार्डवरील हे काम करणार नाहीत त्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे यामध्ये सांगण्यात आले। मग आता जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी आधार कार्ड हे कागदपत्र जर तुम्ही जोडलेलं असेल तर आता इथून पुढे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तुम्हाला नेमकं आधार कार्डवर काय काम करायचं आहे नक्की या ठिकाणी आता बघायचं आहे। तर बघा 19वा हप्ता ज्यावेळी मिळाला तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये मला वाटतंय 24 फेब्रुवारीला तुम्हाला हप्ता 19वा मिळाला। त्यावेळी सरकारने सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे चेक केली। त्यावेळी सरकारच्या असं लक्षात आलं की काही शेतकऱ्यांची आधार कार्ड आणि त्यांचे जन्माचे दाखले जे आहेत तर त्यावरती पूर्णपणे वेगळं असल्याचं आढळल्याचं सरकारला लक्षात आलंय। म्हणजे शेतकऱ्यांची जी आधार कार्डवरती नावे आहेत तर ती जन्माच्या दाखल्यावरती नावेही वेगळे आहेत। शेतकऱ्यांनी आधार कार्डवरची जी जन्मतारीख आहे शेतकऱ्यांची आणि जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख आहे तर ती वेगळी आहे। यावरून ज्यावेळी पीएम किसान योजनेची कागदपत्रांची मित्रांनो तपासणी मशीन करते म्हणजे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आता लक्षात घ्यायचं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की आता शेतकऱ्यांची कागदपत्रांची जी तपासणी या ठिकाणी होत असते तर ती कोणी व्यक्ती आता करत नाही। पहिला काय होत होतं माणसं चेक करत होती तुमचे आधार कार्ड,
परंतु आता मशीन चेक करते, तर ही तपासणी पूर्णपणे आता तुमच्या कागदपत्रांची तपासणी मशीन करू लागली आहे। आणि एकदा का जर या ठिकाणी मशीनला तुमची कागदपत्रामध्ये चुकीचं काहीतरी आढळलं तर तुमचा अर्ज कायमचा बाद करण्यात येतो। त्यामुळे तुम्ही कागदपत्र देताना एकदम काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक दिली पाहिजेत। मग आता तुम्हाला आधार कार्डवरचं नेमकं काय काम करायचं आहे बघा। लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांचं जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं आहे, आधार कार्डवरती थोडंसं नाव त्या ठिकाणी चुकीचं आहे, तर त्यांनी दुरुस्त करायचं आहे। हे दुरुस्त करायचं आहे म्हणजे काय त्या ठिकाणी बघा, पुढे सांगतो तुम्हाला दुरुस्त नेमकं काय करायचं आहे, तर ते पुढे सांगतो बघा। तसेच ज्या शेतकऱ्यांची जन्मतारीख जन्माच्या दाखल्यावरती वेगळे आणि आधार कार्डवरती वेगळे, तर वेगळं काय म्हणजे काय, जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख वेगळी आहे आणि आधार कार्डवरती वेगळं आहे, म्हणजे नेमकं काय बघा की त्यामध्ये थोडंसं चुकीचं असतं, तर ते तुम्हाला बरोबर करायचं आहे, तुम्ही ते चेक करायचं आहे। जर चुकीचं काय आढळलं तिथे मशीनला तुमची कागदपत्रे या ठिकाणी चुकी जर आढळली, त्यामुळे तुमचा अर्ज या ठिकाणी बाद सुद्धा मित्रांनो होऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि जन्माचा दाखला यावरती नाव व्यवस्थित आहे का, जन्माच्या दाखल्यावरती ते व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे। आता कुठे जाऊन चेक करायचं आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगता येईल। तर बघा, तुम्हाला कुठे जाऊन हे सर्व करायचं आहे तर लगेच सांगतो, यासाठी पुढील आता 1 मिनिट व्हिडिओ बघायचा आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जवळच्या आधार कार्ड ज्या ठिकाणी बनवलं जातं त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी अपडेट करून यायचं आहे। अपडेट केल्यानंतर बघा, जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख असेल ती जन्मतारीख आधार कार्डवरती येईल। जे जन्माच्या दाखल्यावरती तुमचं नाव व्यवस्थित असेल तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती येईल। त्यामुळे तुमची कागदपत्रे एकदम बरोबर आहे असंच मशीन ती ग्राह्य धरले जाईल। हे काम तुम्हाला महत्त्वाचं करायचं आहे। त्यानंतर बघा, आता पुढचं महत्त्वाचं काम कोणतं करायचं आहे, तर बघा महत्त्वाचं काम म्हणजे बघा, शेवटचं आणि महत्त्वाचं काम तुम्हाला सांगितलंय ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सोसायटीच्या त्यांच्या गावातीलच बँकेचे खाते PM किसान योजनेसाठी हप्त्यासाठी जोडले असेल, तर तुम्ही तुमच्या बँकेचे खाते चांगल्या बँकेमध्ये काढा, कारण पैसे येण्यासाठी तुम्हाला अडचण येणार नाही। तर बघा, कारण या छोट्या छोट्या गावातील सोसायटीच्या बँका असतात तर त्यामध्ये सर्व्हर डाऊन असतो, पैसे लवकर शेतकऱ्यांना येत नाहीत। यामध्ये पैसे येतात परंतु शेतकऱ्यांना खूप वाट बघावी लागते। त्यामुळे मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की मोठ्या म्हणजे कोणत्या बँका, तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, या मोठ्या बँका असतात, याचं मोठं व्यवहार असतात। त्यामुळे या बँकेमध्ये तुम्ही खातं उघडून PM किसान योजनेसाठी या बँकेचं खातं तुम्ही देऊ शकता, लगेचच यामध्ये पैसे येतात, फास्ट येतात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।